हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. जीवन एका शोमेट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्व छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, थंडी खूप आहे. आपल्या अवतीभोवती असलेले जे मोठी प्राणी असतील त्यांच्या अंगावरती आपल्या घरातील काही टाकाऊ वस्तू असतील, जसे की ब्लँकेट, शॉल वगैरे असतील, त्यांच्या अंगावरती ओढा, जेणेकरून त्यांचं थंडीपासून संरक्षण होईल. मित्रांनो, आज समाजामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत की आपण बघतो, आपल्या नजरेस येतात. त्यामध्ये प्रामुख्याने नवरा बायकोचं नातं जास्त काळ टिकत नाही. आजच्या ज्या सिच्युएशन मध्ये आपण जगतोय, परिस्थिती कशी निर्माण होते, काय होते, पण थोडं भांडण झालं तर घटस्फोट किंवा टोकाचे निर्णय आज समाजामध्ये काही मुलं किंवा मुली घ्यायला लागलेत. मग हे असं का होतंय? हा व्हिडिओ माझ्या त्या खास मित्रांसाठी आहे की त्यांचं लग्न अजून व्हायचं बाकी आहे किंवा झालेलं आहे. नात्यांमध्ये आजकाल दुरावा निर्माण झाला. कुटुंबियांचा जो हस्तक्षेप आहे तो नवरा बायकोंमध्ये जास्त झालेला आहे. त्यामध्ये आर्थिक तणाव, भावनिक आधाराचा अभाव, वेगवेगळ्या जीवनमूल्यांचा संघर्ष आपण बघतोय. तसंच आजची स्टोरी चालू घडामोडीवर बेस आहे. त्यात मानसिक, शारीरिक, म्हणजे लग्न ही संकल्पना खूप सुंदर आहे, पण आजकाल समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या घटना डोळ्यासमोर आहे, आपण बघतोय की लग्न ही संकल्पना काही वर्षाने किंवा काही दिवसात राहणार नाही, ती संपणार. कारण नात्यांमध्ये दुरावा आलाय, जो संवाद असतो नवरा बायकोमध्ये तो कमी झालेला आहे. एकमेकांबद्दल जो आदर असतो तो पण कमी झालेला आहे. आणि अशा प्रकारे एक मुलगा किंवा एक मुलगी यांचा कुठेतरी घटस्फोट किंवा 2-3 महिने झाले, मग भांडण, आज हेच समाजात आपल्याला चित्र बघायला मिळतं. मग असं का होतंय? आपण या व्हिडिओच्या थ्रू एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करूया. त्याने असं होईल की संवाद होत नाही म्हणून ते संवाद होतील आणि जो नात्यांमध्ये. मित्रांनो, समाजाचं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे काय घटना होतात, कशा घडतात, कुठे घटस्फोट, कुठे 4 महिन्यामध्ये संसार उद्ध्वस्त होत आहेत. मग म्हटलं यापेक्षा विषय असूच शकत नाही. आणि जे माझे तरुण मित्र असतील त्यांच्यावर ही वेळ काय येते ते आपण उजागर करण्याचा प्रयत्न करूया. आजकाल नातं नवरा बायकोमध्ये असू द्या किंवा इतर कोणतं असू द्या, संवाद असायला पाहिजे, पण तो आजकाल माणूस कुठेतरी हरवतोय. वेळेच्या ओघात लग्न ही संकल्पना नष्ट होईल, कारण कुठेतरी कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती पण काहीतरी बघितली तर ती पण खूप मोलाची ठरते. काल जात असताना मित्रांनो, आजची स्टोरी सत्य घटना आहे, समाजात कुठे ना कुठे घडत आलेली आहे आणि घडत राहणार आहे. म्हणून या सत्य घटनेच्या थ्रू एक सामाजिक परिवर्तन किंवा एक चांगली वाटचाल आपण या व्हिडिओच्या थ्रू करूया. गोष्ट सुरू होते मित्रांनो की एक छान गावात रेप्युटेड फॅमिलीमध्ये आई आणि मुलगा, प्रामाणिक, कष्ट करणारा, सुपारीचं खांड किंवा त्याला कसलं व्यसन नसलेला मुलगा. वडील काही आजारामुळे त्यांचं निधन होतं आणि वडील त्यांना सोडून जातात. आता घरात फक्त आई आणि मुलगा प्रामाणिक, कष्ट करणारा. आता बाबा गेल्यानंतर
त्या फॅमिलीमध्ये बाप काय असतो हे सर्वांना माहित आहे. पण बाप निघून गेल्यानंतर त्या मुलाला आईने बापाचं प्रेम दिलं, संगोपन केलं, व्यवस्थित शिक्षण दिलं. मुलगा म्हणजे ठीकठाक, जॉब वगैरे नाही, कष्ट करा आणि भाकरी खा, पोट आपलं पोट हातावर घेऊन जगणार. वर्ष झाले. मग एक सुवर्ण क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, तसा त्याच्या आयुष्यात आला. आईने प्रस्ताव मांडला की म्हणजे दादा तुझं लग्न करूया, कारण मला आता घरातल्या ज्या गोष्टी आहेत जसं की कपडे धुणे, जेवण करणे, वाढत्या वयानुसार मला त्रास होतो या गोष्टीचा. मग तुझी बायको आली तर मला जो ताण होतो तो कमी होईल, या हिशोबाने तुझं लग्न करूया. मुलगी बघायला सुरुवात झाली, नात्यांमध्ये चर्चा झाली, भावकीमध्ये बैठक झाली आणि त्या मुलाला एक स्थळ भेटलं किंवा समोरून चालून आलं की मुलगा प्रामाणिक आहे, त्याला व्यसन नाही आहे. मग अशा मुलांना मुली मिळतात. ठीक आहे, मुलगा छान होता, स्वभावाचा चांगला होता, लोकांना माहित होतं, समाजात त्याचं उठणं बसणं होतं असं की त्याचं लग्न होतं. काही दिवस चांगलेच जातात, सुरुवातीचे काही दिवस असतात ते छान जातात, त्यानंतर खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. भांड्याला भांडं लागणं, भांडण तंटा असे विषय चालू होतात. कधी संवादांचा अभाव, संवाद नवरा बायकोमध्ये होत नसल्याने तो मुलगा आपल्या बायकोला किंवा बायको त्याच्याशी कमी बोलायला सुरुवात करते. जे असेल ते फॉर्मॅलिटीनुसार बोलते त्याच्याशी, की तो जर बोलला की माझं काम आहे, मला बाहेर जायचं आहे, तर ती तेवढंच बोलणार. असे दिवस चालू असतात. पण आई आणि मुलगा आणि ती त्याची बायको, हे त्रिकूट फॅमिली आपला प्रपंचाचा गाडा ओढत असते. मुलगी घरातील सर्व काही काम असते ती करत असते. अचानकच एक दिवस त्या संसारामध्ये विटाचा खडा पडतो. तो असं की यामध्ये कुटुंबाचा जो हस्तक्षेप असतो तो व्हायला सुरुवात होते. आई मुलाला सांगते की तुझी बायको आहे, सारखी फोनवर बोल. मुलगा बोलतो ठीक आहे, त्याचं काही फॅमिली असेल, काही इश्यू असेल, आणि विषय सुरू होतो. तुझी बायको घरातलं काम करत नाही अशी आई तक्रार करते मुलाकडे. होतं असं, मुलगा इग्नोर करतो, टाळतो की ठीक आहे, तिला अजून नवीन आहे, माहित नाही. मुलगा समजूतपणे तिची समजूत काढतो आईची की आई जाऊ दे, ती करेल, हळूहळू शिकेल. कारण मुलगा हा समजूतदार असतो. दिवस जातात, भांडणं चालूच असतात, भांड्याला भांडं. संसार म्हटलं म्हणजे या गोष्टी होतात. एक दिवस असं होतं की या मुलीच्या वागण्यात, बोलण्यात बदल व्हायला सुरुवात होते. जसं की काम न करणे, रागात बोलणे, म्हणजे खटके उडायला लागतात कुठेतरी. आईचं आणि सुनेचं जे भांडण, मुलगा त्यामध्ये म्हणजे बोलायला गेला तर त्याला उलटे शब्द, प्रत्युत्तर असं चालू असतं. मग मुलीच्या काय अपेक्षा असतात मुलाकडून की मला, म्हणजे ती त्याच्याकडे व्यक्त होते की मला चांगले स्थळ आले होते, असं तसं, आणि मला लग्न करायचं नव्हतं. यामध्ये होतं असं की तो मुलगा बोलतो की तुला लग्न करायचं नव्हतं तर तसं सांगितलं असतं तर मी केलं नसतं. म्हणजे सोपा विषय असतो. पण ओढून ताणून शिवीगाळ, हे ते, ह्या गोष्टी होतात. ह्या गोष्टी झाल्यानंतर त्यामध्ये आता आईचं बोलायचं काम नव्हतं. आई पण बोलून चुकते की ही काही काम नाही करत, ही तशी, अशा गोष्टी होतात. त्या मुलीला राग येतो. ती मुलगी बोलते की मी आता इथे राहणार नाही, आणि रागाच्या भरात आपली बॅग घेते आणि माहेरी निघून जाते. त्यानंतर तुम्हाला गोष्ट समजली, बरोबर. आता यामध्ये टोकाचे निर्णय घेण्याचं काही कारण नव्हतं. होतात भांडणे, कोणत्या पण संसारात होतात, प्रपंचात होतात, कारण तिथे संवादाचा अभाव असतो, एकमेकांबद्दल जो आदर असतो तो कमी झालेला असतो, आणि आर्थिक तणाव भासणे, पैशांची कमतरता भासणे, यातून सुद्धा भांडणं होतात. मग टोकाचे निर्णय कोणी घेऊ नका. त्या दोघांमध्ये जो विश्वास असतो तो कुठेतरी संपत आलेला असतो. त्यामुळे ही भांडणं मोठ्या प्रमाणात. मित्रांनो,
भांडणं झाली, त्याची बायको त्याला सोडून माहेरी निघून जाते. माहेरी गेल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की उगाच माझी आई बोलली, मी बोललो. परत थोडा वेळ गेल्यानंतर तो तिला कॉल करतो आणि तिची समजूत करतो की माझी आई अडाणी आहे, माझ्या आईला समजत नाही, असं तो समजून सांगतो. कारण मुलगा हा समजूतदार असतो. पण काय झालं असतं त्या मुलीच्या मनामध्ये, कारण त्याच्या बायकोच्या मनामध्ये खूप अतिशय राग आला असतो की राग हा कोणत्याही प्रपंचाला पोखरून काढतो. म्हणून राग करू नका. आजकाल असं बघायला मिळतं की रागाच्या भरात वाईट निर्णय घेतले जातात. ते घेऊ नये. म्हणून संवाद असेल, सुसंवाद किंवा पारदर्शकता नात्यामध्ये काय असेल ते तुम्ही एकमेकांकडे बोलून मिटून घ्या. विश्वासघात, संशय यामुळे पण भांडण सुरू. त्याची बायको निघून जाते माहेरी, तो समजूत घालतो, त्याची बायको काही येत नाही. बायको न येतली असल्याने कुणीतरी पुढाकार घेईल आणि येईल. मग पुढाकार त्याची आत्या घेते त्या मुलाची आणि त्या मुलीच्या घरी जाते, म्हणजे माहेरी, आणि तिला समजून सांगते की चल, ती अडाणी आहे, तिला काही समजत नाही, तू काय असं राग असेल तर मला तो काढून टाक आणि संसार करायला येईल. मुलगी येते, परत तसंच चालू होतं. असे भांडणं चालूच होतात. आणि एक दिवस असा येतो की मोठा म्हणजे स्फोट होतो की एकमेकांवर संशयामुळे पण संशय हा असा आहे की तो नात्याला तर पोखरतो, सोबत त्या व्यक्तीला पण पोखरून टाकतो आतून. म्हणजे त्याला मानसिक ताण, तणाव, टेन्शन. म्हणून कोणत्याही नात्यामध्ये संशय ठेवू नका. कोणत्याही नात्यामध्ये जर संशय आला तर ते घर उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून जे काही असेल ते आपसात विश्वासाने बोलून संवाद करून मिटून टाका. या प्रकारे गोष्ट अशी आहे मित्रांनो की सुसंवाद होत राहत नाहीत, अभाव होतात. एकमेकांबद्दल जो आदर असतो त्या मुलीला तो कमी होतो. आईचा हस्तक्षेप झाल्यामुळे ती आईला दोष देते की तुझी आई मला असं बोलते म्हणून ती येत नाही. आता ही गोष्ट पण मी फुलस्टॉप नाही देणार मित्रांनो, स्वल्पविरामच देणार. कारण या घटनेचा अंत कधी होणारा नाही, म्हणजे एक हॅपी एंडिंग असते ती होणार नाही. तर आपण काय करायला पाहिजे? जो नात्यामध्ये संवाद आहे, संवाद आजकाल नात्यामध्ये राहिला नाही, तो संवाद व्हायला पाहिजे. अति अपेक्षा आहे की मला बनला पाहिजे, मला गाडी पाहिजे, किंवा मुलगा पण बोलतो की मला मुलीकडून अशा अपेक्षा आहेत की ती चांगली राहायला पाहिजे, माझं ऐकून घ्यायला पाहिजे, किंवा या अपेक्षांत कुठेतरी म्हणजे तडजोड व्हायला पाहिजे की म्हणजे मुलीचं पण मन काय असेल, मुलीच्या भावना असतील त्या समजून घ्यायला पाहिजे, मुलाला काय हवं असेल ते पण मुलीने समजून घ्यायला पाहिजे. एकमेकांना समजुतीने हे वाद मिटतील. त्यासोबतच एकमेकांचा जो आदर आहे तो करायला पाहिजे. कुटुंबियांचा जो अति हस्तक्षेप होतोय नात्यांमध्ये, नवरा बायको असतील तर खास करून, तो हस्तक्षेप कमी व्हायला पाहिजे. आता कसं आहे, भांडणं झालं नवरा बायकोमध्ये तर माफी कोण मागणार, चूक कोणाची, यामुळे पण काहीतरी नाती दुरावली जातात, त्यामध्ये दुरावा निर्माण होतो आहे. म्हणून मोठे मनाने जर आपल्याकडून एखादं चुकी झाली असेल तर ते समजून घ्या. कसं आहे, आता वेगवेगळ्या जीवनमूल्यांचा जो संघर्ष आहे तो चालूच राहणार आहे. जसं की आयुष्य जगत असताना पैसा महत्त्वाचं आहे, त्यासोबतच आपण गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करा. बायकोची असेल तर किंमत करा, इज्जत द्याल तर इज्जत मिळते मित्रांनो. असं अपशब्दांचा जर घडीमार केला तर समोरून आपल्याला पण येणार आहे. ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. आजकाल आर्थिक प्रॉब्लेम्समुळे पण भांडणं होत आहे. ते आर्थिक प्रॉब्लेम्स कोणत्या स्वरूपाचे आहेत ते जाणून घ्या, त्यामुळे म्हणजे भांडण होणार नाही. अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पण आपण बघितल्या. आजकाल अहंकार, राग, हिंसा या गोष्टी समाजात आपल्याला बघायला मिळतात.
आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.